हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर आज भरपूर फुले उमललेले आहेत आणि चाफ्याच्या कळ्या परवा दाखवलेल्या त्यातले 1-2-3 तरी उमलल्यात. त्यातली 2 काढली आणि एक गुलाबाचं फुल पण काढलं. गुलाबाची पण फुलं 2-3 आलेलीच आहेत. यामध्ये कळ्या आहेत थोड्या गुलाबाच्या आणि 1-2-3 तरी उमलल्या. त्या पिवळ्या रंगाचे जास्वंदाची फुले पण उमललेली आहेत. इकडेही उमलणार आहेत. मी लवकर घेतला व्हिडिओ त्यामुळे. आणि इकडे बघा ते कमळाचं फूल उमललेलं आहे. भरपूर अशा पाकळ्या आहेत. मोठंच्या मोठं आहे. आजच उमललेलं आहे. आणि आमच्या धावपळीत मी बघायचंच राहिलं बागेकडे. पाणी पण मारले नाही. आता मिस्टर ओरडायच्या अगोदर मला बागेमध्ये पाणीसुद्धा मारून घ्यायला पाहिजे, नाही तर झाडं मरतात म्हणून. कारण 2-3 दिवस हॉस्पिटल घर घर हॉस्पिटल असं चाललंय. सकाळचं सगळं मुलांचं आवरायचं, नाश्ता करायचा, जेवण त्यांचं करायचं, मी जेवायची, मिस्टरांचा डबा न्यायचा. माझ्यासुद्धा गोळ्या चालू आहेत. माझ्या पण उजव्या खांद्याला भरपूर अशी जखम असं खरचटलंय झाले आणि उजवा हात तर पट्टा दिलाय. पण मी घालेना काम कोण करणार माझ्या घरातलं, मलाच करायला पाहिजे. तसंच ओढत करत करायला लागले काम. आणि हा माझा पहिलाच अनुभव ॲक्सिडेंटचा. मला कसं म्हणजे ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तींना काय अनुभव येतात किंवा काय परिस्थिती त्यांची असत्या ती मला आत्ता समजलं. आणि आपण बघतो आणि पुढे जातो, काही त्यांना हेल्प करत नाही, काही नाही. तर आम्हाला 2 जण उचलायला होती. देवानं पाठवल्यासारखी देवदूतासारखी 2 माणसांनी लगेच आम्हाला हॉस्पिटलायझेशन केलं तिथल्या जवळच्या दवाखान्यात. असं आपण बघतो बघा, कोणच मदत करत नाही. बघतात, फोटो काढतात आणि जातात, व्हिडिओ काढतात आणि जातात. पण मला खरा अनुभव आला. आम्हीसुद्धा बऱ्याच जणांना मदत केली. तीच मदत आज आमच्या कामी आली असावी आणि त्यामुळेच आम्ही वाचलो. नाही तर आमच्या अंगावरनं गाड्यासुद्धा गेल्या असत्या. इतका मोठा ॲक्सिडेंट झाला होता. आणि अजून पण माझ्या डोक्यातनं ते क्षण जाईना झालेत. आणि काय मानसिकता सगळी ढळल्यासारखी झाल्या. व्लॉग करायचा का नाही हा माझा प्रश्न राहिला. त्यामुळे 2-3 दिवस व्लॉग आलीच नाहीत. असं मला जमेल तसंच मी करायला लागले, कारण हाताने का होईनाच झाले काहीच काम. हळूहळू चालले आणि कधी मी एडिटिंग करणार आणि ते व्हिडिओ कधी करणार असंच चालले. आणि एकतर मिस्टर पण हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांचंसुद्धा ऑपरेशन झालं आणि सक्सेसफुल झालं. 10-15 टाके पडलेले आहेत. तर काय करणं, मोठ्या काहीतरी घटना घडण्यापेक्षा एवढ्यावर आवरलं ते नशीब म्हटलं. आणि ह्या दुधाच्या पिशव्या 2-3 दिवस येऊन पडल्या होत्या. तर प्रत्येक पातेलं जसं मोकळं होईल तसं मी दूध तापवून घेणार. आणि मुलांचं सुद्धा लक्षच नाही कुठल्याच गोष्टीकडे, असं झालंय. त्यांना पण अनुभवच नाही घरातला आणि बाहेरचा. काय करणार ते तरी थोडं मी धुणं धुतलेलं वगैरे वर तरी टाकून येतात, इतकी तरी हेल्प करतात. त्यांचं जेवण गरम करून घेतात, चहा कर म्हटलं तेवढं करतात. बाकीच त्यांना एवढं काही जमत नाही. आणि इकडे मी नाश्त्याला उपीट केलं होतं आज सगळ्यांनाच. आता मुलांचे डबे नेहमी भरताना बघितला ह्या व्लॉगमध्ये किंवा आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये. पण आता मला हॉस्पिटलचा मिस्टरांचा डबा भरताना इतकं वाईट वाटत होतं दाखवताना. त्यामुळे तो सीन मी काही ते कट केलाय. मला काही ते म्हणजे आवडलं सुद्धा नाही, कारण मी नेहमी तुम्हाला डबे दाखवते मुलांचेच. आणि आज कसं दाखवायचं असं वाटत होतं. तर चला आज चहा घेते. आता माझा नाश्ता पण झाला आहे, मुलग्याला पण दिलं. आणि तो स्वतः खाऊन आता मिस्टरांचा फोन आलाय घेऊन या नाश्ता म्हणून. आता तो चहा नाश्ता घेऊन जाणार. म्हटलं तू कर पहिला नाश्ता आणि घेऊन जा, तोपर्यंत मी स्वयंपाक करते आणि मग मी डबा घेऊन जाते मिस्टरांना. असं चाललं होतं आमचं. आणि घरातलं तर सगळं धुणं धुवून गेल्याशिवाय मला पर्याय नाही असं झाले. आणि इकडे चहा झाला आहे. मुगाची उसळ करणार आहे. आता पेशंटला काय न्यायचं हे समजत नव्हतं. तर माझं जे होतं ते तर इकडे वरण टाकले, ते गडबडीनंच टाकले. त्यात काय मला समजलंच नाही. आता काय शुद्ध नसल्यासारखं झाले आता तरी. तर दूध बघा अशी तापवलेली आहेत. आणि
च आणि दूध तापवल्यानंतर मी भात वगैरे सगळं म्हणजे भात, वरण हेच आता करायचं म्हटलं आणि ही आता संध्याकाळची थोडीफार तयारी चालू होती. त्यांना अंडा करी पाहिजे होती. म्हणून म्हटलं त्याचंच पण थोडंसं मी काय केली तयारी आत्ताच करून घेतली. कारण आल्यावर गडबड होणार म्हणून वाटण वगैरे सगळं करून जाऊया आणि फ्रिजला लावून असं वाटण गेलं, की पटकन मला अंडी मुलगा आणून दिला, की मी अंडी उकडणार त्याच्यात अंडा करी करणार. तर ही पण कशी केली ते सांगेन. आजचा व्लॉग इथेच थांबवते. थँक